नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कीस्टोन रिअल्टर्स शेअर जंप आफ्टर क्वार्टर वन प्री सेल्स जंप 75% इयर ऑन इयर बेसिस टू रुपीज 1068 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्री सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 75%ची ग्रोथ दिसत आहे आणि या कंपनीची प्री सेल्स आली आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये 10.68 बिलियन रुपीज म्हणजे 1068 कोटी रुपये. चला आता बोलूया गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स शेअर जंप टुडे ॲज कंपनी फोरकास्ट स्ट्रॉंग क्वार्टर वन अँड फायनान्शियल इयर 2026 आउटलुक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू डबल डिजिटने ग्रो होईल, अशी अपेक्षा गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडला आहे. चला आता बोलूया सेनको गोल्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सेनको गोल्ड शेअर जंप ॲज क्वार्टर वन रेव्हेन्यू रायजेस 28% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सेनको गोल्ड लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीच्या रिटेल रेव्हेन्यूमध्ये 24%ची ग्रोथ होऊ शकते इयर ऑन इयर बेसिसवर. तसेच सेनको गोल्ड लिमिटेडच्या टोटल रेव्हेन्यूमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 28%ची ग्रोथ पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी कमिशन्स 261 मेगावॅट रिन्युएबल कॅपॅसिटी इन्स्टॉल बेस क्रॉसेस 12.7 गिगावॅट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीने 261 मेगावॅटची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी सक्सेसफुल कमिशनिंग केली आहे, ज्यामध्ये 189 मेगावॅटची सोलार आणि 72 मेगावॅटची वाइंड एनर्जी कॅपॅसिटी इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, या ॲडिशनसोबत JSW एनर्जी लिमिटेडची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी वाढून झाली आहे 12,760 मेगावॅट. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स क्वार्टर वन अपडेट अक्षया तृतीया वेडिंग सीझन कंट्रीब्यूट टू 31% ग्रोथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वन एंड होईपर्यंत टोटल नंबर ऑफ शोरूम झाले आहे 406, ज्यामध्ये टोटल इंडियाचे आणि मिडल ईस्टचे शोरूम इन्क्लूड आहे. आता बोलूया जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हा अपडेट तुम्ही इथे वाचू शकता. जयप्रकाश पॉवर वेंचर्स इज गेनिंग अटेन्शन आफ्टर रिपोर्ट्स सेड द अडानी ग्रुप हॅज इमर्ज ॲज द टॉप बिडर टू ॲक्वायर इट्स पॅरेंट कंपनी जयप्रकाश असोसिएट्स फॉर ₹12,500 कोटी. जयप्रकाश असोसिएट currently hold 25% in जयप्रकाश पॉवर
व्हेंचर्स लिमिटेड. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडच्या पॅरेंट कंपनी जयप्रकाश असोसिएट्सला अडानी ग्रुप 12,000 कोटी रुपयांमध्ये ॲक्वायर करण्यासाठी टॉप बिडर म्हणून इमर्ज झाला आहे. ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आली आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे या कंपनीची जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीमध्ये 24% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, याचमुळे काल आपल्याला जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीमध्ये 20%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला होता. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि BDL म्हणजे भारत डायनेमिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL, BEL, BDL शेअर इन फोकस ॲज डिफेन्स मिनिस्ट्री प्लान्स ₹2 लाख कोटी कॉन्ट्रॅक्ट्स इन फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने करंट फायनान्शियल इयर 2026 मध्ये 2 लाख कोटी रुपयांचे डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट्स साईन करण्याचे इंटेंट अनाऊन्स केल्यानंतर काल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनेमिक्स लिमिटेड या 3 कंपन्या फोकसमध्ये होत्या. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज युरेका फॉर्ब्स साइन ॲग्रीमेंट टू मॅन्युफॅक्चर रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि युरेका फॉर्ब्स लिमिटेड या दोन्ही कंपनींनी ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? पार्टनरशिपमध्ये रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर्सच्या असेंब्ली, मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायसाठी. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटमुळे दोन्ही कंपन्यांचे भारताच्या ग्रोविंग होम केअर सेगमेंटमध्ये दोन्ही कंपन्यांची पोझिशन अजून स्ट्रॉंग होईल. म्हणजे मित्रांनो, सरळ या ॲग्रीमेंटमुळे या दोन्ही कंपन्याचा बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.